काळ बदलला, पण भारताचा आत्मा अजून जिवंत आहे. मी शोधतोय त्या भारताला जो अजूनही श्वास घेतोय. ही फक्त भूमी नव्हती, ही संस्कृती होती. ज्ञान हेच भारताचं खरं सामर्थ्य होतं. भक्ती हीच आमची ओळख होती. संतांनी आम्हाला माणुसकी शिकवली. वारी फक्त प्रवास नाही, ती आत्म्याची वाट आहे. इथे प्रत्येक पाऊल विठ्ठलाकडे जात. ज्ञान आणि भक्ती दोन्ही भारताच्या श्वासात आहेत. इथे माणूस मोठा नाही, माणुसकी मोठी आहे. मग अंधार आला, गुलामीचा अंधार. पण स्वप्न कैद झाली नाहीत. भारत कधी हरत नाही. कारण आशा अजून जिवंत असते. शेतकरी, विद्यार्थी, सैनिक सगळे एकत्र आले. वंदे मातरम. हा आवाज भारताच्या आत्म्याचा होता. आज भारत आकाशालाही स्पर्श करतोय. शहर बदलली, स्वप्न बदलली, पण भारताची जिद्द बदलली नाही. कोणी सीमांचं रक्षण करतं आणि कोणी भविष्य घडवतं. तंत्रज्ञान पुढे गेलं, खूप पुढे. पण भक्ती अजूनही तिथेच आहे. वारी कधी थांबत नाही. कारण भारत अजून चालतोय. लाखो पावलामध्ये एकच आत्मा आहे. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सगळं मिळूनच आपला भारत देश बनतो. आणि भारताचा आत्मा अजून जिवंत आहे. वंदे मातरम.